माझं नाव प्रकाश राऊत. प्रॉपर सोलापूर जिल्ह्यातून आहे, पण पुण्यातच राहतो. गेली कित्येक वर्ष म्हणजे 2016 पासून सेंद्रिय शेती का करावी आणि कशा पद्धतीनं करावी ह्या विषयात मार्गदर्शन करायचं काम करतोय. ऑल ओव्हर महाराष्ट्रात काम आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आहे, प्रत्येक राज्यात जाऊन आलोय. काम आहे, प्रत्येक ठिकाणी व्यक्ती असतो. आणि त्याच्यामुळे काय झालं की मला प्रत्येक एरियातलं कोणतंही पीक असू द्या, कोणत्याही राज्यात असू द्या, काहीही असू द्या, त्याची रिक्वायरमेंट काय, तिथली जमीन काय आणि त्या जमिनीची रिक्वायरमेंट काय असते, पीक काय, पिकाची रिक्वायरमेंट काय असते, त्याचा चांगला अभ्यास झाल्यामुळे मला कुठेही बसून हे काम करायला सोपं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय. बाकी विवामॅटच्या माध्यमातून काम करत आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. वेलनेस आहे, ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर आहे, त्याच्यानंतर बिझनेस आहे. खूप सारे असे वेगवेगळे सेगमेंटमध्ये काम करतोय. पण आता हा जो सेगमेंट आहे हा खूप महत्त्वाचा सेगमेंट आहे. बीज प्रक्रिया हा जो प्रोसेस आहे हा आपण शिकूया. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पिकांच्या अवस्था किती ह्या लक्षात आल्या पाहिजेत, ह्या समजल्या पाहिजेत. आपण एखाद्या व्यक्तीकडे बघितलं तर म्हणतो हे चांगलं तरुण आहे, हे जरा म्हातारं आहे, हे जरा जास्तच वयस्कर झालंय. म्हणजे हे आपल्याला जसं कळतं का नाही सांगा, हे जरा लहान आहे. म्हणजे हे जसं माणसाच्या अवस्था आहेत तशा पिकाच्या पण अवस्था आहेत. आणि ह्या जर पिकाच्या सगळ्या अवस्था आपल्याला कळाल्या, समजल्या, तर आपण काय करू शकतो, चांगल्या पद्धतीनं आपण तिथं ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण तिथं चांगल्या पद्धतीने आउटपुट काढू शकतो. पहिली अवस्था काय आहे पिकाची? बीजोपचार, सीड ट्रीटमेंट. बीज प्रक्रिया म्हणजे पेरणी जी असते ते बीज पेरणं गरजेचं आहे. मला सांगा, बियाणं पेरलंच नाही तर उगवणार काय सांगा बरं? तर बीज प्रक्रिया हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि बीज प्रक्रिया म्हणजे काय ह्याच्यावर आपण थोडं बोलणार आहे. दुसरी पिकाची अवस्था काय असते? तर वाढ किंवा फुटवा. म्हणजे जे पीक उगवून आलंय, उगवून आल्यानंतर त्याला फुटवे किती निघायला पाहिजे, त्याची ग्रोथ किती फास्ट व्हायला पाहिजे, ही दुसरी अवस्था, वाढ किंवा फुटवा. आता वाढ किंवा फुटवा असं का लिहिलंय की काही पिकांमध्ये फक्त त्याला फुटवा निघत नाही, वाढच होत असती. आणि काही पिकांमध्ये वाढ पण होत असती, फुटवा पण निघत असतो. काही पिकांमध्ये वाढ पण होत असते आणि फुटवा पण निघत असतो. म्हणून वाढ आणि फुटवा ही पिकाची एक दुसरी अतिशय महत्वाची अवस्था आहे. त्याच्यानंतर तिसरी अवस्था फुलकळीची. तिसरी अवस्था फुलकळीची. आता तुम्ही म्हणणार कळी अगोदर येतं का फुल अगोदर येतं? हॅलो, काय अगोदर येतं? तर फुलकळी ही जी अवस्था आहे हे बोली भाषेतला आहे. कुठल्याही झाडाला अगोदर कळीच येणार, नंतर फुलच येणार. अगोदर कळीच येणार, नंतर फुलच येणार. पण बोलण्याची जी पद्धत आहे, कळी आणि फुल अवस्था असं नाही बोललं जात, कळी फुलकळी अशी अवस्था बोलली जाते. मग तिसरी अवस्था काय झाली? फळपोषण. म्हणजे फळाची डेव्हलपमेंट होणं, फळाची साईज वाढणं, फळाची ग्रोथ होणं. मग हे प्रत्येक फळाची वेगवेगळी पद्धती झाली, पण त्याची डेव्हलपमेंट होणं ही दुसरी अवस्था झाली. ती चौथी अवस्था झाली. आणि पाचवी अवस्था हार्वेस्टिंग. म्हणजे परिपक्व झाल्यानंतर त्याला काढायचंय. मग कोणतं कधी काढायचं ही ज्या त्या वेळेस ठरलेलं आहे. ही जनरल पिकाच्या 5 स्टेजमध्ये आहे. तशा मायक्रो लेवलला केल्या तर 8 स्टेज होतात. तशा जर बारीक बारीक बघितल्या तर 8 स्टेज होतात. एवढं कॉम्प्लिकेशन न करता मी एकदम सिंपल करून दिलंय तुम्हाला. 5 अवस्था तर लक्षात राहतात. एक बीज प्रक्रियेची अवस्था, बीजोपचार करण्याची. दुसरी वाढ फुटवा होण्याची. तिसरं फुलकळीची अवस्था. चौथी फळाचं पोषण होण्याची. आणि पाचवी परिपक्व होण्याची अवस्था. हे एवढ्या अवस्था कळल्या तर प्रत्येक अवस्थेमध्ये योग्य ती ट्रीटमेंट आपण पिकाला देऊ शकतो. आणि योग्य ती ट्रीटमेंट दिली तर त्याच्यातून योग्य तो रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतो किंवा भेटू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, आता हे सगळ्या पिकांनुसार वेगवेगळं असतं. म्हणजे ही जी बीज प्रक्रियेची अवस्था आहे का नाही, ही काही पिकांमध्ये एकदाच येईल, परत कधीच येणार नाही. एकदाच येईल, परत कधीच येणार नाही. म्हणजे कोणतं असेल? समजा आंबा, चिकू, फणस, फळबागा जे लावल्यात, ह्याच्यात पहिल्यांदा एकदाच बीज प्रक्रिया येणार आहे. त्याची काय प्रत्येक सीझनला बीज प्रक्रिया होणार आहे का? नाही होणार ना, एकदाच होणार. हे आपल्याला कळलं पाहिजे. फक्त हे सर्वसामान्य सगळ्या पिकां. पण बाकीचे जे आहे, ऊस आहे, तर ऊसाची बीज प्रक्रिया एकदाच होणार आहे. त्याच्यानंतर हे जे आहे, बाकी आपले मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहेत. आता ह्या पिका जे वापरणार आहे, सोयाबीन आहे, तूर, उडीद, मूग आहे, हे सगळं. तर ह्यांना जी बीज प्रक्रिया आहे ही प्रत्येक वेळेस पेरताना लावताना बीज प्रक्रिया केली जाणार आहे.
त्याच्यामुळे ही बीजप्रक्रिया अवस्था ही पिकानुसार ठरणार आहे. दुसरी अवस्था वाढ आणि फुटवा. ज्याला वाढ होणार आहे त्याची वाढ होणार, फुटवा येणाराचा फुटवाच येणार आहे. समजा मका आहे, मकेला तुम्ही भरपूर हे दिलं म्हणून मकेला फुटवे नाही निघणार, एकच ताट वरती येणार, त्याला चार ताट नाही येणार. किंवा ज्वारी जरी असली तर त्याला एकच ताट येणार, वरून जास्त फुटवे नाही निघणार. पण बाजरीला फुटवे निघतील, गव्हाला फुटवे निघतील, त्याच्यानंतर सोयाबीनला फुटवे निघतील, तुरीला फुटवे निघतील, उडीद मूग ह्याला सगळ्याला फुटवे निघतील. म्हणजे ज्या झाडाचं जेनेटिक आहे त्याच्यानुसारच त्याचं काम होणार. तुम्ही कितीही त्याला दिलं म्हणून फुटवे येत नाहीत, किंवा तुम्ही कितीही त्याला काय नाही दिलं तर त्याचे फुटवे येणार नाहीत असं नाही. त्याच्या त्याच्या पद्धतीने येणार आहे. पण आपण ह्या फुटव्याच्या अवस्थेमध्ये जर त्याला खायला दिलं तर काय होतं? समजा सोयाबीनचं झाड आहे, सोयाबीन लावलंय, उगवून आलंय, चांगलं आलंय, आणि त्याला फुटवा निघायची अवस्था चालू झाली. समजा काहीच नाही केलं तर चारच फुटवे निघतील. मग तुम्हाला जर चारच फुटवे निघले तर प्रोडक्शन किती लागणार? मग चारच्या ऐवजी जर 10 फुटवे निघाले तर मग 10 फुटवे निघण्यासाठी जी प्रोसेस करायची ती आपल्याला केली पाहिजे, की त्याला 10 फुटवे निघाले तर त्याचा बेनिफिट आपल्याला खूप चांगला भेटतो. क्लिअर होतोय का मुद्दा? समजतंय का मी काय सांगतोय ते? तर हे फुटवे जास्त निघाले पाहिजेत, पण त्या योग्य वेळेसच त्याला ते द्यावं लागतं. मग ही अवस्था कधी असती, किती दिवसांनी असती? तर प्रत्येक पिकाची अवस्था ही वेगवेगळी असती. प्रत्येक पिकाची अवस्था वेगवेगळी असती, सगळी सेम नसती. आणि हे पुस्तकी नॉलेज हे तर चालत नसतंय, हे शेतात जाऊनच बघावं लागतंय. म्हणजे बरेच लोक म्हणतात सोयाबीनला साधारणतः 18व्या दिवशी 18व्या दिवसानंतर फुटवा निघायला सुरुवात होते. पण तसं नाही. हे जर हलकी जमीन असेल तर लवकर निघेल, भारी जमीन असेल तर वेळ जास्त लागेल. म्हणजे हे जमिनीवर अवलंबून आहे, व्हरायटीवर अवलंबून आहे. काही व्हरायटी 90 दिवसात निघेल, काही व्हरायटी 140 दिवसात निघेल, 120 दिवसात निघेल. जी व्हरायटी लेट निघणार त्याला थोडा लेट फुटवा येणार. म्हणजे ही अवस्था मी सांगितल्या, मग एवढ्या दिवशी ही अवस्था असा नियम नाही. तिथं जाऊनच आपल्याला बघावं लागतं की ही अवस्था कधी चालू होईल, किती दिवस लागतील, काय होईल, म्हणून शेतात जावं लागतं. क्लिअर होतं? ही अवस्था वाढ आणि फुटवायची. फुलकळीची अवस्था सेम. कळी निघायला लागली की तिथं त्यावेळेस जर त्याला ते आपण योग्य न्यूट्रिशन दिलं तर त्याचा बेनिफिट आपल्याला जास्त होईल. आणि त्याच्यानंतर फळाचे पोषण, म्हणजे समजा सोयाबीन आहे तर शेंगमध्ये दाणे बी भरायला तयार झाले, दाणे भरायला तयार झाले तर ती फळपोषणाची अवस्था म्हणायचं. आणि शेवटी परिपक्व. आता परिपक्वता ही अवस्था अशी असते की सोयाबीन असेल तर त्याला आपल्याला परिपक्वतेला काय द्यायची गरज नाहीये. पण जर इतर काय पीक असेल तर याला त्याच्या गरजेनुसार असतं या. त्याच्यामुळे हे पिकानुसार आपल्याला बघायचंय, ह्या कुठली अवस्था त्याला लागू पडेल आणि मला त्याच्यात काय द्यावं लागेल. थोडा तरी अभ्यास आपल्याला करावाच लागेल. एकदम सगळं रेडीमेड भेटत नसतंय कधी. क्लिअर होतंय मुद्दा? सगळ्यात महत्वाचं आज आपण पहिल्या स्टेजवरती बघूया, बीज प्रक्रिया. आपण काय करूया, बीज प्रक्रिया, सीड ट्रीटमेंट ह्या विषयावरती आपण थोडंसं डिटेलमध्ये माहिती घेऊया आज. बीज प्रक्रिया कोणत्या पिकाची करता येईल आपल्याला, कशा कशाची बीज प्रक्रिया केली जाते, का केली जाते बीज प्रक्रिया, बीज प्रक्रिया करण्याची कारण काय आहे, काय बेनिफिट होतो बीज प्रक्रिया केल्यामुळे. जर ह्या तर गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्ही 100% बीज प्रक्रिया करचाल आणि ह्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. बीज प्रक्रिया करणं म्हणजे नक्की काय, तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे. मला सांगा, कधी तुम्ही असं बघितलं का हो, एखादा बी लावल्यानंतर तो उगवून येतो हे आपल्याला माहित आहे, त्याचा जो कोंब असेल, मोड असेल, जे काय तुमच्या भाषेत त्याला बोलत असतील, अंकुर असेल, हा जमिनीच्या बाहेर येतो. जमिनीच्या बाहेर आल्यानंतर तो आपल्याला दिसतो, कसा डेव्हलप होतो हे आपल्याला दिसतं. पण जमिनीच्या आतमध्ये असताना त्याची प्रोसेस काय होती, कशी चालती, हे कधी बघितलं का आपण? हॅलो? जमिनीच्या आतमध्ये कसं होतंय हे कधी बघितलं का? बीज प्रक्रिया करणं का गरजेचं आहे? तर हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. समजा आपलं जे बाळ असतंय, एखादी लेडीज प्रेग्नंट राहिल्यानंतर ती आई आणि ते बाळ ह्या दोन्हीमध्ये जोडणारा दुवा काय असतो? हॅलो? माहित आहे का दुवा काय असतो? ती नाळ असती, नाळ. हा, आई आणि आईच्या पोटात बाळ असताना ती नाळ असते, आणि त्या नाळेमार्फत त्या बाळाला सगळं न्यूट्रिशन भेटत असतं आणि त्याची ग्रोथ होत असते. मग ही नाळ जेवढी स्ट्रॉंग तेवढं बाळ स्ट्रॉंग होणार. तर मग हे बीज प्रक्रिया कशी असते आणि काय होतं नक्की, जमिनीखाली काय होतं, हे तुम्ही कधी बघितलंय का? हॅलो? बियाची अवस्था काय होती, बी उगवतं आपल्याला माहित आहे, बी टाकलं उगवतं. आता तर बघा, पाऊस पडला सगळीकडे, सगळीकडे हिरवगार दिसतंय. म्हणजे काय होतंय, जे जमिनीत बी पडलंय सुप्तावस्थेत ते जर्मिनेट होतंय, ते अंकुरित होतंय आणि त्याच्यातनं आपल्याला हिरवगार सगळीकडे दिसतंय. मग हे कसं होतं? हॅलो, आहे का सगळे?
हे कसं होतं ह्याचा एक अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो मला दाखवा असं वाटतंय तुम्हाला. आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की एक बी, एवढंच बी असतंय, त्याच्या आत ताकद किती आहे, त्याच्या आत किती मोठी ताकद आहे, त्याला किती पॉवर आहे. तुम्ही विचार करा, जमीन भेदून त्याला बाहेर यायचंय, जमीन भेदून त्याला बाहेर यायचंय. हा जो शूट केला एकदम मायक्रो लेवलचा व्हिडिओ आहे. हे तुम्ही कधी बघितला असेल नसेल माहित नाही मला, पण हे जर बघितला तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. पाहू शकता बघा, गहू आहेत कसे जर्मिनेट होत आहेत, खाली मुळी कशी डेव्हलप होती. आडवा जर मोबाईल धरला तुम्ही, हाच मोबाईल आडवा धरा, उभा मोबाईल आहे तो आडवा धरा, आडवा धरला की खूप छान दिसेल बघा. आडवा मोबाईल सर्वांनी धरा, खूप छान दिसेल बघा कसा पद्धतीनं गहू, त्याची एकदम मायक्रो लेवलच्या मुळ्या कशा आहेत, तंतुमुळे, आणि तो कसं दिसतंय हे वरती तुम्हाला पाहायला भेटेल बघा. बघा किती ताकद असेल त्या मोडामध्ये, किंवा त्या कोंब जो बाहेर येतोय त्याच्यामुळे सगळी ताकद भेदून तो बाहेर येतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये किती मोठी ताकद आहे. थोडंसं हे लॉजिकल आणि खूप इंटरेस्टिंग फील्ड असतं, आणि अभ्यास करण्यासारखं, ह्याच्यातनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात, निसर्गाकडून घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. फक्त आपण त्या सिरियसली घेतल्या पाहिजेत. आपण त्या गोष्टीकडे तेवढे सिरियसली पाहत नाही, म्हणून आपल्याला त्या गोष्टी कळत नाही. ही मका आहे, बघा मका कशा पद्धतीने जर्मिनेट होत असते. जमिनीच्या आत प्रोसेस काय होती, जमिनीच्या वरती प्रोसेस काय होती, हे जर पाहिलं तर खूप साऱ्या गोष्टी यातून लक्षात येतील. क्लिअर होतंय? समजलं? हम्म. ओके, पुढे जाऊया. क्लिअर होतंय? व्हिडिओ बघितला थोडासा तरी समजला असेल की ताकद काय असते बियामध्ये, आणि ती ताकद तयार होण्यासाठी किंवा ती जर्मिनेट करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या बीजोपचार करणं खूप गरजेचं असतं. आणि ह्याच गोष्टी थोड्या समजून घेतल्या तर तुम्हाला त्याच्यातून खूप चांगला बेनिफिट मिळेल किंवा चांगलं आउटपुट मिळेल. आणि क्लिअर आहे? तर बीज प्रक्रिया म्हणजे काय, ह्या विषयावरती आपण घेऊया. हे जे एक पहिला प्रश्न आहे की बीज प्रक्रिया म्हणजे काय. बीज प्रक्रिया म्हणजे काय, तर सिंपल गोष्ट आहे. बियावरती केला जाणारा उपचार, बी लावण्यापूर्वी त्याच्यावरती केली जाणारी प्रोसेस म्हणजे बीजोपचार. कोणतंही बियाणं लावण्यापूर्वी त्याच्यावरती जी एक प्रोसेस केली जाते त्याला बीजोपचार म्हणायचं. थोडक्यात काय, हॅलो बघा, थोडक्यात काय, बाजूला एक चित्र दिसतंय, गर्भसंस्कार. गर्भसंस्कार काय लिहिलंय खाली बघा, सुधार बीज में होता है वृक्ष में नहीं. सुधार बीज में होता है वृक्ष में नहीं. म्हणजे झाड उगवून आल्यानंतर त्याच्यावर किती जरी प्रोसेस केली तर तेवढी त्याची ग्रोथ होत नाही, सुधारणा होत नाही. पण बियावरती जर प्रोसेस केली तर त्याची ग्रोथ चांगली होणार. मी थोडक्यात सांगू का, बघा प्रत्येक घरामध्ये एखादी लेडीज प्रेग्नंट राहिली तर आवर्जून बीज हे केलं जातं, काय केलं जातं, गर्भसंस्कार केले जातात. करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, करायलाच पाहिजे. साधं एक सिंपल उदाहरण आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, शिवजन्मभूमीत राहतो, शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत आपण राहतो. शिवाजी महाराजांवरती जे काय जे म्हणजे त्यांनी कार्य जे केलं, तर हे कशामुळे केलं, हा इतिहास बऱ्यापैकी आपल्या पिढीनं तर सगळ्यांनी वाचलेला आहे. आता नवीनला किती माहित आहे माहित नाही मला, पण सगळ्यांनी वाचलाय. काय वाचलाय, तर जिजामाता ज्यावेळेस शिवाजी महाराज पोटात होते त्यावेळेस काय करत होत्या, काय करत होत्या, तर हे जी काय पुस्तकं आहेत ते वेगवेगळी वाचत होत्या. रामायण असेल, महाभारत असेल, वेगळ्या वेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करत होता किंवा विचार तो होता. बाय डिफॉल्ट काय झालं, आउटपुट पण तसंच आलं. म्हणजे जे इनपुट देणार ते आउटपुट येणार. मग आई जर बाळ पोटात असताना चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या तर बाळ सुद्धा तसंच होतंय. आणि आपण एखादं बघा म्हणतो, हे बेन लयच रगील आहे, काहीच ऐकत नाही पोरग, कुणाचं काय बी करा, का ऐकत नाही, हॅलो, काय ऐकत नाही सांगा. तर त्याच्यावर ते संस्कारच केले नव्हते ना, बीजोपचारच केला नव्हता ना. बीजोपचार नव्हता केला म्हणून ते बी तसं रगीलच झालंय. तर थोडासा बीजोपचार करायला पाहिजे का नाही सांगा पण. करायला पाहिजे, नक्कीच करायला पाहिजे. म्हणजे मला काय सांगायचंय, बीज प्रक्रिया किती महत्वाची आहे हे सांगायचंय. आता हे सांगितल्यावर तर कमीत कमी ध्यानात राहील. हॅलो, ध्यानात राहील का नाही, बीज प्रक्रिया करणं किती महत्वाचं आहे. बीजोपचार म्हणजे काय, तर बियाणं लावण्यापूर्वी त्याच्यावर केली जाणारी प्रक्रिया, प्रोसेस, त्याला बीज प्रक्रिया म्हणायचं. थोडक्यात गर्भसंस्कार. आणि हे कुठल्या पिकावर करू शकतो, कोणत्या पिकाला करू शकतो, तर सर्व A to Z जे जे पिकात लावतो त्या फक्त त्या बीजानुसार वेगवेगळी पद्धत असेल. म्हणजे जे बियाणं असतं डायरेक्ट बी लावतो, ज्वारी, मका, गहू, बाजरी, तांदूळ असेल, म्हणजे हार्ड जे बियाणं आहे, द्विदल असेल किंवा एकदल असेल, हे बियाणं लावतो, ह्याच्यावर बीज प्रक्रिया करायची प्रोसेस वेगळी आहे.
त्याच्यानंतर दुसरी बीज प्रक्रिया काय असते? कंद लावले जातात. कंद म्हणजे बेन. ऊस असेल कट करून लावला जातो, हळद असेल, आलं असेल, ह्याचं जे बियाणं कंद लावले जातात. तर हे बियाणं लावलं जातं, ह्याच्यावर बीज प्रक्रिया करायची प्रोसेस वेगळी आहे, हेही सांगणार तुम्हाला. आणि तिसरी बीज प्रक्रिया आहे की बऱ्याच ठिकाणी रोपं लावली जातात. डायरेक्ट नर्सरीतनं रेडीमेड रोपं आणली जातात आणि ती लावली जातात. तर त्याच्यावर पण बीज प्रक्रिया करण्याची प्रोसेस वेगळी आहे. तर ह्या तीनही बीज प्रक्रियेच्या प्रोसेस आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाला बीज प्रक्रियेची प्रोसेस वेगळी असते. हे कशी करायची आपण थोडं पुढे बघूया. पहिले मुद्दे आपण समजून घेऊया. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे बघा, बीज प्रक्रिया करणं का गरजेचं आहे. बीज प्रक्रिया करणं का गरजेचं आहे, तर बी चांगलं उगवलं पाहिजे. 30% उत्पन्न क्षमता जी आपण म्हणतो ना, 30% प्रोडक्शन वाढेल ह्याच्यासाठी. आता प्रत्येक जण शेतकरी आहे, आपण बघू शकता आपल्या घरात एखादी बियाण्याची बॅग असेल ना, ती आवर्जून घ्या आणि त्याच्या पाठीमागे कुठल्या पण बियाचं पाकिट असू दे, आगडी काकडी कारलं दोडका भेंडीचं पाकिट छोटं असतं, हे असू द्या किंवा सोयाबीनचं 25 किलोचं पॅकेट असू द्या, कोणतंही बियाण्याचं पॅकेट असेल ते घ्या. आणि त्या पॅकेटवरती ना पाठीमागे लिहिलंय जर्मिनेशन, उगवण क्षमता. जर्मिनेशन किंवा उगवण क्षमता लिहिलंय 70%, स्पष्ट लिहिलंय त्यांनी. 70% उगवण क्षमता होणार. मग हे आपल्या पद्धतीने बीज प्रक्रिया केली तर तीच उगवण क्षमता 80%, 90%, 95%, 100% सुद्धा होते. 100% बीज प्रक्रिया ट्रीटमेंट जर्मिनेशन होतं. म्हणून त्याच्या योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया केली पाहिजे. आता बीज प्रक्रिया म्हणले की बरेच तुम्हाला शेतकरी लगेच म्हणतात, नाही नाही आम्ही केली की बीज प्रक्रिया. काय केली? त्याच्यात एक पुडी येते, ती पुडी आम्ही त्याला चोळली आणि लावून टाकलं. ऍक्च्युली ही बीज प्रक्रिया नाही. ही बीज प्रक्रिया नाही. त्याच्यात जी पुडी येते ती गंधक असते किंवा बुरशीनाशक असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं केमिकल मधलं बुरशीनाशक असतं, कुठलंही असेल ते त्या त्या कंपनीनुसार. आणि हे बीज त्या बियाला बुरशीनाशक लावलं जातं आणि पेरलं जातं. कशासाठी? तर जमिनीतली जी बुरशी आहे त्याचा अटॅक त्या बिया उगवून आल्यानंतर जी कवळी मुळी आहे किंवा मोड आहे त्याच्यावर होऊ नये म्हणून हे लावलं जातं. म्हणून हे फक्त बुरशीच कंट्रोल करतं, ते बीज सुदृढ नाही बनवत. किंवा म्हणजे चांगलं बाळ जन्माला यायला पाहिजे तशावर जे संस्कार केले ते नाही होत त्याच्यावर. फक्त ते आजारी पडू नये म्हणून गोळ्या खाऊन त्याला चांगलं ठेवणं, एवढा हा प्रकार तिथं घडतो. म्हणून बीज प्रक्रिया करण्याचे बरेच प्रकार आहेत. पण बीज प्रक्रिया का आवश्यक आहे? तर उगवण क्षमता चांगली होण्यासाठी. आलं लक्षात? दुसरी गोष्ट, सॉइल बॉर्न डिसीज. सॉइल बॉर्न डिसीज म्हणजे काय? जमिनीतून जमिनीतून येणारे रोग हे कंट्रोल करण्यासाठी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे बीज प्रक्रियेचे फायदे. बीज प्रक्रिया केल्यामुळे काय काय फायदे होतात. बीज प्रक्रिया करण्याचे फायदे काय असतात? तर सगळ्यात महत्व आहे उगवण क्षमता चांगली होते. जे उगवून येणार आहे ते चांगलं येत आहे. त्याचं जे सॉइल बॉर्न डिसीज आहे ह्याला ते बळी पडत नाही. त्याचं रूट डेव्हलपमेंट चांगली होती. पीक सुदृढ असते. आणि जर्मिनेशन जास्त झाल्यामुळे बाय डिफॉल्ट बी कमी लागतंय आणि उगवण क्षमता चांगली येते. म्हणजे असे भरपूर सारे बीज प्रक्रिया करण्याचे फायदे आहेत. आणि हे बीज प्रक्रिया कंपल्सरी केलं पाहिजे. बी जर थोडंसं खोल पडलं तरी चांगल्या पद्धतीने उगवून येतं. तर असे बीज प्रक्रिया करण्याचे भरपूर सारे फायदे आहेत आणि ह्याच्यामुळे बीज प्रक्रिया केली पाहिजे. त्याच्यानंतर बीज प्रक्रिया करण्यासाठी काय काय लागेल, कोणते प्रोडक्ट लागतील. मार्केटमध्ये फक्त बुरशीनाशक दिलं जातं. मग ते 22 असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कॉपर ब्ल्यू असते. प्रत्येक कंपनीचं नाव वेगळं पण ते बुरशीनाशकच असतंय. किंवा गंधक हे सिंपल पहिलं लावलं जायचं, आता वेगवेगळे बुरशीनाशक आलेत. तर हे बुरशीनाशक दिलं जातं. पण आपल्याला विवामार्टचे कोणते प्रोडक्ट द्यायचे? बीज प्रक्रियेसाठी पहिला सगळ्यात महत्वाचा प्रॉडक्ट आहे किसान किंग. पहिला प्रॉडक्ट आहे किसान किंग. दुसरा प्रोडक्ट आहे किसान ग्रोथ. पहिला प्रोडक्ट किसान किंग, दुसरा प्रोडक्ट किसान ग्रोथ, तिसरा प्रोडक्ट डेव्हलपर. हे 3 प्रोडक्ट कळाले. आणि चौथा प्रोडक्ट गरज असेल तर ग्रोमॅक्स. गरज असेल तर ग्रोमॅक्स. हे 4 प्रोडक्ट बीज प्रक्रियेसाठी लागतात. पण ग्रोमॅक्स हे गरजेनुसार. क्लिअर होतंय मुद्दा? काय काय प्रोडक्ट लागतात ते? पहिलं किसान किंग, दुसरं ग्रोथ, तिसरं डेव्हलपर आणि चौथा ग्रोमॅक्स गरजेनुसार.
हा जो मी सिक्वेन्स सांगितलाय ना, हा सिक्वेन्स असाच राहिला पाहिजे, असाच सिक्वेन्स असणार वापरताना पण. ह्याचा तुम्ही म्हणसाल त्याला काय डेव्हलपर अगोदर टाकू, ग्रोथ नंतर मागं पुढे करू, तसं नाही. हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे आणि ह्या लॉजिक आहे सिक्वेन्सच्या पाठीमागे, ते पण मी पुढे तुम्हाला सांगतो शेवटी. त्याच्यानंतर बीजप्रक्रियेसाठी काय प्रोडक्ट लागतात सांगितलं. पाचवा मुद्दा काय आहे, बीजप्रक्रिया करण्याच्या पद्धती. कोणत्या कोणत्या प्रकारे बीजप्रक्रिया करू शकतो, कोणत्या कोणत्या प्रकारे बीजप्रक्रिया करू शकतो. डायरेक्ट बियाणावरती करू शकतो, बेण्यावरती करू शकतो, रोपांवरती सुद्धा बीजप्रक्रिया करू शकतो. या सगळ्या करू शकतो. कशा करायच्या हे पण मी तुम्हाला पुढे सांगतो. एकाच मुद्द्यात सगळं क्लिअर करतो तुमचं. त्याच्यानंतर बीजप्रक्रिया करताना काय काय काळजी घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट आहे, बीजप्रक्रिया करताना बियाणाला हात लावायचा नाही. हात अजिबात त्याला लागला नाही पाहिजे. हात न लावता करायचंय. बियाणं जे बीज प्रक्रिया केल्यानंतर सावलीमध्येच सुकवायचंय, उन्हात सुकवायचं नाही. आणि हे बियाणं बीज प्रक्रिया केले की अर्धा एक तासाने लगेच यूज केलं पाहिजे. आजचं बियाणं उद्यासाठी, उद्याचं परवासाठी किंवा ह्या वर्षीचं पुढच्या वर्षीसाठी ठेवलं नाही पाहिजे. बीज प्रक्रिया केली की लगेच ते यूज केलं पाहिजे. म्हणून जेवढे गरजेचं आहे किंवा जेवढं आज होणार आहे तेवढेच बीज प्रक्रिया केलं पाहिजे. जास्त वेळ लागत नाही बीज प्रक्रियेला, एकदम फास्टमध्ये होत असतं. कसं करायचं मी तुम्हाला पुढे करून पण दाखवणार प्रॅक्टिकल. त्याच्यानंतर बीज प्रक्रियाबद्दल सामान्य प्रश्न काय असतात, शंका कुशंका काय असतात, तर ही आपण शेवटी घेऊया. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की बीज प्रक्रियाबद्दल अर्थशास्त्र म्हणजे की फायदा तोटा कसा आहे हे पण मी बीज प्रक्रियेची प्रोसेस करून तुम्हाला दाखवतो. आणि फक्त विवामार्टचेच प्रोडक्ट का वापरले पाहिजेत, फक्त विवामार्टचे का प्रोडक्ट वापरले पाहिजे. तर हे 9 मुद्दे आहेत आणि ह्या 9 मुद्द्यावरती आपल्याला डिटेलमध्ये माहिती घेतली पाहिजे. तर हे बियाणं बीज प्रक्रियेचे फायदे काय, प्रोडक्ट काय, हे तर मी सांगितलं. कोणते प्रोडक्ट लागतात बीज प्रक्रियेसाठी, तर पहिला प्रोडक्ट आहे किसान किंग, दुसरा प्रोडक्ट आहे ग्रोथ, तिसरा प्रोडक्ट काय आहे डेव्हलपर, आणि गरजेनुसार ग्रोमॅक्स. गरजेनुसार हे ग्रोमॅक्स हे प्रोडक्ट पाहिजेत. आता कोणत्या ह्याला कसे वापरायचे, कोणत्या ह्याला कसे वापरायचे हे सांगतो. ह्याच्यात 3-4 पद्धती आहेत, त्या एक एक पद्धत सांगतो. समजा बियाणं थोडंच आहे, मूग असेल, उडीद असेल, तूर असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हे थोडं बियाणं असतं. 1 किलो, 2 किलो, 4 किलो, 5 किलो. बियाणं ज्यावेळेस थोडे असेल त्यावेळेस बीज प्रक्रिया कशी करायची. हॅलो, आहे का सगळे. महत्वाचा मुद्दा सांगतोय मी. बियाणं थोडं असेल तर त्यावेळेस बीज प्रक्रिया कशी करायची, तर हे सांगतो मी तुम्हाला प्रत्यक्ष. काय करायचं, हे प्रोडक्ट तर आपल्याकडे सगळे आहेत, प्रोडक्ट असायला पाहिजे. आणि हे कसं करायचं, थोडं बियाणं असताना काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचं माहिती आहे का बियाण्यासाठी, हे असलं काहीतरी घ्यायचं. ह्याला काय म्हणतात तुमच्याकडे, हॅलो, ह्याला काय म्हणायचं, घमेलं पाटी. हं? काय असेल ते जनरली याला घमेलं म्हणतात बऱ्यापैकी सगळीकडं. शेतकऱ्यांना माहित आहे की तुमच्याकडे वेगळा शब्द असेल तर वेगळा काय बोला. तर हे घ्यायचं, ह्याच्यामध्ये काय करायचं, बियाणं टाकायचं. ह्याच्यामध्ये बियाणं टाकायचं थोडं. बघा ही प्रोसेस समजून घ्या. आता इथं काय होतं, प्रत्यक्ष मला दाखवता येत नाही, मी पुण्यात, तुम्ही गावाला. आता इथं काय माझ्याकडे बियाणं नसतं, पण मी तुम्हाला तरी पण दाखवतो. असं गमेलं घ्यायचं, ह्याच्यामध्ये बी टाकायचं. जे बियाणं आहे आपलं, सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग, थोड्या प्रमाणात सांगतोय हे मी, आणि जास्त प्रमाणाचं काय करायचं ते पण सांगतो. हे बियाणं टाकायचं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पहिला प्रोडक्ट काय सांगितलं मी, हॅलो, किंग सांगितला. मग थोडंसं किंग डायरेक्ट त्या बॉटलला होल पाडायचं, किंवा होल आहेच त्याला, थोडंसं हे करायचं आणि त्याच्यात किंग टाकायचं थोडं. आणि हे काय करायचं, असं 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 फिरवून, असं फिरवून त्याला मिक्स करायचं थोडं थोडं. बाय डिफॉल्ट ते ओलसर होईल. बियाणं घमेलं घेतलं, घमेलीत बियाणं टाकलं, त्याच्यानंतर थोडंसं किंग ह्याच्यात फवर टाकलं, असं असं फिरवलं. भले हे प्लॅस्टिकचं पण चालेल, तुमच्याकडे प्लॅस्टिकचं असेल तर ते पण घेऊ शकता, स्टीलचं पण घेऊ शकता, हे चालेल. त्याच्यानंतर किंग टाकलं, थोडंसं मिक्स केलं, थोडं ओलसर होईल बियाणं. नंतर ग्रोथ टाकायचं ह्याच्यात, बॉटलला थोडं ओपन करायचं, थोडं ग्रोथ टाकायचं, सगळीकडे पडलं पाहिजे. परत बियाणं चांगलं घोळायचं, असं फिरवायचं थोडं. आणि हे ओलसर बियाणं होतंय, मग त्याच्यावर काय करायचं, डेव्हलपर ची पावडर आहे ना, ती चमच्यात घ्यायची आणि चमच्याने अशाशी थोडी, अशाशी अशाशी करून चमच्याने सगळीकडे धुराळायचे, फवारायचे, टाकायचे त्याच्यावरती. बरेच लोक पुडा घेतात आणि पुडा घेऊन असं असं टाकायला जातात, कुठं जास्त पडतं, कुठं पडतच नाही, कुठे कमी पडतं, नंतर त्याला मिक्स करायला प्रॉब्लेम येतो. म्हणून काय करायचं, चमचा जो असतो आपला, त्या चमच्याने थोडीशी हलकीची अशी 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 टाकायची पावडर आणि परत हे गोळायचं. हे असं गोल 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 फिरवलं, बाय डिफॉल्ट सगळ्या बियाणाला काय होतंय, बाय डिफॉल्ट सगळ्या बियाणाला
कोटिंग होते. म्हणजे थोडक्यात काय, बियाणं काळं झालं पाहिजे. थोडंसं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालतं, इथं काय प्रॉब्लेम नाही. पण फक्त बीज प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे. प्रत्येक बियाणाला कोटिंग झालं पाहिजे, कोटिंग. शक्यतो बियाणं घेताना जे फुटलेलं बियाणं असेल ते अगोदरच काढून टाका. ते त्याच्यात घ्यायची काहीच गरज नाहीये. त्याला थोडंसं काळजी घेणं. मग हे जर झालं की काय करायचं, हे सुकायला घालायचं. सुकायला कशात घालायचं? जे प्लास्टिकचं युरियाची बॅग असती मोकळी झालेली, त्याच्यावर घालू शकता. दुसरं प्लास्टिकचा कागद असतो त्याच्यावर घालू शकता. तिसरं, बरेच होर्डिंग बॅनर लागलेले असते गावागावात. आता त्यांचा बर्थडे झालेला असला की ते घेऊन यायचा आणि त्याच्यावरती पसरून लावून टाकायचं, सुकवायचं आणि सुकल्यानंतर हे वापरायचं. हे सावलीत सुकवूनच वापरायचं. अशा पद्धतीने हे करायचं. थोडं असेल तर गामेल्यात करून फास्टमध्ये होतं हे केलं तर. ही पहिली पद्धत झाली. कळाली का पहिली पद्धत सगळ्यांना? कमी बियाचं कसं करायचं. मग आता जास्त बियाणं असेल तर कसं करणार? हे झालं कमी बियाणाचं. जास्त बियाणं असेल तर काय करणार? समजा बॅग आहे, सोयाबीन आहे, 5 एकरची बीज प्रक्रिया करायची, 10 एकरची बीज प्रक्रिया करायची, कशी करणार? तर हे खूप जास्त महत्वाचं आहे. जास्त बियाला कसं करायचं? तर जास्त बियाणं करण्यासाठी हे चारही प्रॉडक्ट पाहिजे की जे तुमच्या स्क्रीनवर दिसतात. आता हिथला सिक्वेन्स थोडा वेगळा आहे. डायरेक्ट करायची प्रोसेस वेगळी. आता हे इनडायरेक्ट झालं तर काय करायचं? अशी एक पाण्याची बॉटल घ्यायची. जास्त बॅगला करायचं ना आपल्याला, अशी एक पाण्याची बॉटल घ्यायची. आहे का सगळे माझ्या बरोबर? तर अशी एक पाण्याची बॉटल घ्यायची. अर्धा लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यात बरोबर अर्धा लिटर पाणी घ्यायचं. हे अर्धा लिटर पाणी घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये काय करायचं? ग्रोमॅक्स थोडंसं टाकायचं. थोडंसं, अर्धा ml पेक्षा पण कमी. आणि थोडं मिक्स करायचं. पाणी काय झालं पाहिजे? पिवळसर झालं पाहिजे, गुलाबी नाही. पाणी पिवळसर झालं पाहिजे इथपर्यंत त्याच्यामध्ये थोडं ग्रोमॅक्स टाकून मिक्स करायचं. हे मिक्स झाल्यानंतर ह्याच्यात काय करायचं? आता हे 500 ml पाणी झालं, अर्धा लिटर. ह्याच्यामध्ये 100 ग्रॅम डेव्हलपरची पावडर पहिली टाकायची. ह्याच्यात 100 ग्रॅम डेव्हलपरची पावडर टाकायची. चांगलं बॉटल हलवून घ्यायची. सिक्वेन्स लक्षात घ्या. सिक्वेन्सवर सगळं डिपेंड असते. पहिलं पाणी घेतलं, ग्रोमॅक्स थोडंसं टाकून पाणी पिवळसर करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यात 100 ग्रॅम पावडर टाकायची. त्याच्यानंतर त्याच्यात 100 ml किंग टाकायचं आणि 200 ml ग्रोथ टाकायचं. क्लिअर होते? प्रोडक्टचं प्रमाण कळालं? अर्धा लिटर पाणी घेतलं, 100 ग्रॅम पावडर टाकली, चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर 100 ml ग्रोथ टाकलं, किंग टाकलं आणि 200 ml ग्रोथ टाकलं. हे किती झालं साधारणतः? किती झालं? 400 आणि हे 500, म्हणजे 900 ml साधारणतः इथपर्यंत होतंय. 900 ml. ही बॉटल चांगली हलवायची, मिक्स झालं पाहिजे. आता हा सिक्वेन्स उलटा का? पूर्वी मी तिथं बियाणं डायरेक्ट लावताना काय सांगितलं? डेव्हलपर शेवटी टाकायचं. त्याचं कारण असं आहे की जे बियाणं ओलं झालं, डेव्हलपर टाकलं तर बियाणाला चिटकेल, आणि कोरड्या बियाणाला टाकून मिक्स केलं तर ते खाली जाऊन बसेल, ते घट्ट होईल, परत तुमच्या बियाणाला त्याचं कोटिंग होणार नाही. आणि समजा इथं शेवटी टाकलं तर हे जे लिक्विड आहे, जे पाणी आहे, हे एकदम घट्ट होईल, कॉन्सन्ट्रेशन होईल किंग आणि ग्रोथ टाकल्यामुळे. आणि ह्याच्यात तुम्ही नंतर डेव्हलपर टाकलं तर ते डेव्हलपर मिक्स होणार नाही, ते गाठी बनतील त्याच्या. आणि हे गाठी बनले की तुम्ही तर म्हणणार आम्ही तर केलंय, आणि काही त्याचा फायदा नाही होणार. म्हणून पहिलं डेव्हलपर टाकायचं, नंतर त्याच्यात किंग आणि ग्रोथ टाकायचं. डेव्हलपर 100 ग्रॅम टाकायचं अर्धा लिटर पाण्याला. त्याच्यानंतर 100 ml किंग टाकायचं आणि 200 ml ग्रोथ टाकायचं. बॉटल चांगली हलवायची. ह्याला होल पाडायचं थोडंसं. हे जे टोपण आहे ना, ह्याला 2-3 होल पाडायचे. आणि हे होल पाडल्यावर काय करायचं? जर आपल्याकडे युरियाची किंवा डीएपीची मोकळी बॅग असते, अशी हे असते, तर अशा बॅगला काय करायचं? अशी बॅग घ्यायची, ह्याच्यावरती बी टाकायचं, पसरवायचं, आणि हे बी आहे ना, ह्याला होल पाडलंय, हे असं त्याच्यावरती थोडं त्याला शावर करायचं. थोडं त्याला शावर केल्यागत करायचं. आणि हे जे आहे हे असं खालीवर करायचं फक्त. खालीवर केलं की बाय डिफॉल्ट सगळ्या बियाला कोटिंग होते. प्रिकॉशन एवढीच घ्यायची. हे करत असताना हात लावायचा नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, हे करत असताना प्लास्टिकचा तुम्ही काही वापरा, प्लास्टिकचा कागद वापरा, युरियाची डीएपीची मोकळी बॅग वापरा, बॅनर वापरा, काही वापरा, पण पोतं जे म्हणतो आपण गोणपाट, ते वापरायचं नाही. नाहीतर तुम्ही बियाणं टाकचाल, ते त्या टाकचाल, किती बी टाकलं तर त्या गोणपाटातच पाणी जातंय. आणि परत म्हणणार तुम्ही सांगितलं तसं केलं पण आमचं बरोबर झालं नाही. आता तिथं बघायला तर आम्ही नाही. क्लिअर होतंय का मुद्दा? हॅलो. बियाणाचं सांगितलं, कमी बियाणाचं, जास्त बियाणाचं सांगितलं. आता सांगतो रोपांचं. बरेच लोक काय करतात? नर्सरीमधनं रोपं घेऊन येतात. बरेच लोक काय करतात? नर्सरीतनं रोपं घेऊन येतात. रोपं आणल्यानंतर ते डायरेक्ट
लावायचा प्रयत्न करतात. तर रोपांवरती दोन प्रकारे प्रोसेस केली जाते. पहिलं तर काय करायचं, 100 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यात अर्ध डेव्हलपर म्हणजे 250 ग्रॅम डेव्हलपर टाकायचं, 250 ml किंग टाकायचं, 250 ml 500 ml ग्रोथ टाकायचं. 100 लिटर पाण्याला आपण 200 लिटर करतो, तर 100 लिटर पाण्याचं द्रावण बनवायचं, चांगलं मिक्स करायचं. आणि हे बनवताना त्याच्यापूर्वी त्या पाण्यामध्ये ग्रोमॅक्स टाकून पाण्याचा पीएच मेंटेन करायचा. हे कॉमन प्रोसेस झाली. पाणी घेतलं, ग्रोमॅक्स टाकलं, पीएच मेंटेन केला, त्याच्यात 250 ग्रॅम डेव्हलपर टाकलं, चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यात किंग टाकलं, ग्रोथ टाकलं, मिक्स करून घेतलं. आणि जो ट्रे आणलेला असतो रोपांचा, तो ट्रे काय करायचा, खालची त्याचे खाली कप असतो ट्रेला, आणि त्याला होल असतं खाली, तो असा बुडवायचा की त्या कपामध्ये पाणी साठलं पाहिजे, खाली ते द्रावण आलं पाहिजे, तेवढा बुडवायचा. 2 मिनिटं ठेवायचं, काढायचं, नितळायचं, नितळलं की ठेवून द्यायचं, परत लावायला सुरुवात करू शकता तुम्ही. ही प्रोसेस एकदम सिंपल आहे आणि खूप साऱ्या लोकांनी केली, ह्याचा 100% फायदा येतो. दुसरी गोष्ट काय करू शकता, हे पॉसिबल नाही तर ह्याच्यावर डायरेक्ट किंग, फक्त किंग 1 ml किंगचा स्प्रे घेऊ शकता डायरेक्ट रोप आणल्यानंतर. ही एक प्रोसेस करू शकता. अजून बऱ्याच लोकांना समजा ही प्रोसेस करायला जमणार नाही, तर काय करू शकता, डायरेक्ट आणल्यानंतर रोप तुम्ही लावू शकता. डायरेक्ट रोप लावून टाकायचे आणि ह्या रोपाला काय करायचं, ह्याचं लिक्विड बनवायचं आणि त्याला डायरेक्ट आळवणी करायचं, ड्रिंचिंग करायचं. म्हणजे त्या रोपाला डायरेक्ट बुडाला सोडायचं, पहिलं डेव्हलपर सोडायचं आणि 4-5 दिवसांनी किंग आणि ग्रोथ, म्हणजे जो पहिला डोस देतो त्यानं त्याची एक प्रोसेस करू शकता. हे मी 3-4 ऑप्शन सांगितलंय, का तर तिथल्या परिस्थितीला काय असेल ते अनुसरून करावं लागेल. आपल्याला काय वाटतंय तसं नाही चालत, त्या परिस्थितीला काय करावं लागतंय ते तिथं बघावं लागेल. तर ह्या पद्धतीनं रोपांसाठी बीज प्रक्रिया करू शकतो. बियाणांची दोन प्रकारे सांगितलं, छोट्या बियाणाला डायरेक्ट करा, मोठ्या बियाणाला थोडं पाणी वापरून त्याच्यात मिक्स करून करा, त्याचं प्रमाण सुद्धा सांगितलं. आणि रोपांसाठी काय सांगितलं, डायरेक्ट 3 प्रकार सांगितले. आणल्यानंतर त्याच्यावर किंगची स्प्रे करू शकता. जर डीप केलं तर त्याचा अजून जास्त बेनिफिट होणार, पण हे दोनही पॉसिबल नसेल तर तुम्ही काय करा, डायरेक्ट त्याची आळवणी करू शकता. आळवणी करताना फक्त प्रिकॉशन काय घ्यायचं की ते झाडावरती पडलं नाही पाहिजे, तर ही प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे. तर हे रोपांची बीज प्रक्रिया झाली. आता राहिलं बियाणं. बेणं म्हणजे काय, ऊस असेल डायरेक्ट कांडी कट करून लावली जाते, किंवा आलं असेल, हळद असेल, ह्या प्रकारचे जे बियाणं डायरेक्ट लावले जातात, कंद लावले जातात डायरेक्ट, हा, किंवा बियाणं कट करून लावले जातात, ह्याला काय करायचंय, सेम सेम कंडिशन, 100 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये पहिलं ग्रोमॅक्स टाकायचं, पाणी पिवळसर करून घ्यायचं, पीएच मेंटेन करून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यात डेव्हलपर टाकायचं, 250 ग्रॅम पाणी चांगलं मिक्स करायचं, त्याच्यानंतर त्याच्यात 250 ml किंग टाकायचं आणि 500 ग्रोथ टाकायचं, हे मिक्स करायचं. आणि जे बियाणं ऊस कट केलाय तो त्याच्यात बुडवायचा, 10 मिनिटं ठेवायचा, 10 मिनिटं काढायचं, एका ठिकाणी नितळायला ठेवायचं आणि ते सुकल्यावर परत लावायला सुरुवात करू शकता. सेम प्रोसेस बियाणावरती, म्हणजे जे हळद असेल किंवा कंद लावले जातात त्याच्यावरती पण सेम प्रोसेस करून लावू शकता. हे बीज प्रक्रिया केली तर त्या व्यक्तीला 100% त्याचा बेनिफिट होणार आहे. तर ही एक प्रकार आहे बीज प्रक्रियेचा. क्लिअर होतं इथपर्यंत? हॅलो. तर ह्या प्रकारे सगळ्या प्रकारला बीज प्रक्रिया करू शकतो. जे जे आपल्याकडे आहे त्या त्या प्रत्येक गोष्टीला आपण बीज प्रक्रिया करू शकतो. खूप चांगल्या पद्धतीने बीज प्रक्रिया करता येतात. तुलाही फायदा होतो, कस्टमरचा फायदा होतो. आणि विवोमार्टचेच का प्रोडक्ट वापरायचे हे 100% सगळ्यांना माहित आहे. 100% सेंद्रिय आहेत, ऑर्गॅनिक आहेत, हे गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहेत, 100% रिझल्ट आहेत प्रोडक्टचे. सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला माहीत आहेत, ह्या पद्धतीने वापरायच्यात. क्लिअर होतंय मुद्दा? आणि आजच्या सेशन, लांबलेला सेशन आज इथंच थांबूया. तर सर्वांना पुढच्या सेशनसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता कार्डिओ वर्कआउट करण्यासाठी. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय विवा मार्ट. थँक्यू.